तुझ्या मनातला आवाज कोणाचा आहे? तुझा की इतरांनी दिलेला? अगदी लहानपणापासून आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकत आलेलो असतो. तुला हे जमणार नाही. लोक काय म्हणतील? तुला इतरांना प्राधान्य द्यावं लागेल. तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. असे बरेचसे आवाज इतके मनामध्ये रुजतात, की नकळतपणे ते आपल्याला आपलेच विचार वाटायला लागतात. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? छानच आहात ना? नक्कीच आजचा जो विषय आहे, की तुझ्या मनातले विचार हे खरंच तुझे आहेत का? का ते इतरांनी तुला दिलेले आहेत? हा खरंच खूप सखोल विषय आहे आणि यामध्ये आपण बरीचशी उदाहरणं देखील पुढे जाऊन बघणार आहोत. सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायचा आहे. चला आपण एका उदाहरणासह बघूयात. एक अपूर्वा नावाची मुलगी असते, जी अतिशय हुशार आणि ती तिच्या कामामध्ये पण इतकी सुंदररित्या तिचं सगळं काम पार पाडत असते. तिला सध्या प्रमोशन देखील मिळालेलं असतं. पण तरीही तिच्या मनामध्ये एक आवाज सतत चालू असतो, की हे पुरेसं नाही आहे. तू अजून चांगलं करू शकतेस. हे पुरेसं नाही आहे, तू अजून चांगलं करू शकतेस. आणि हे जेव्हा विचार तिच्या मनात चालू व्हायचा, त्याच क्षणी तिने तिच्या लाईफमध्ये जे काही अचीव्ह केले ते केलेलं असताना देखील तिला स्वतःबद्दल कमतरता जाणवायला लागायची. कित्येक दिवस असं सलग चालू असताना तिला वाटलं, की आपण आता एखाद्या थेरपिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. कारण वारंवार चांगला परफॉर्मन्स देऊनसुद्धा प्रोडक्टिव्ह असून देखील मनामध्ये हे समाधान का वाटत नाही आणि का अशा प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत, त्याचा सखोल विचार करून देखील तिला त्यामागचं मूळ कारण सापडत नव्हतं. त्यावेळेला तिने एका थेरपिस्टची मदत घेण्याचं ठरवलं आणि खरंच एखाद्या थेरपिस्टची मदत घेणं म्हणजे यात काही वावगं नाही आहे, कोणतीही चूक नाही आहे. ती गरज आहे आणि गरजेनुसार आपण त्या गोष्टी करणं आयुष्यामध्ये खरंच गरजेचं असतं. तर अपूर्वा त्या थेरपिस्टकडे गेली आणि त्यांच्याशी डिस्कशन करायला लागली. जे काही तिचे प्रश्न होते ते तिने मांडले आणि थेरपिस्टनी तिला एक प्रश्न विचारला तिचं सगळं ऐकून घेतल्यावर, की "तुला हा आवाज नेमका कधी येतो?" आणि यावरही तिने सांगितलं, की जेव्हा मी कुठलीही गोष्ट अचीव्ह करते, मला एखादं गिफ्ट मिळतं, एक प्रमोशन मिळतं किंवा चांगली अचीव्हमेंट करूनही वारंवार हा विचार माझ्या मनामध्ये येतो आणि मोस्टली जेव्हा खरंच मी काहीतरी चांगल्या पद्धतीने अचीव्ह करते, तेव्हा हा विचार जरूर माझ्या मनामध्ये येतो. मग तेव्हा थेरपिस्ट तिला दुसरा प्रश्न विचारतात, की "तुला हा आवाज कोणाच्या आवाजामध्ये ऐकू येतो? किंवा तुझा हा विचार तुला कोणाच्या आवाजामध्ये ऐकू येतो?" अपूर्वा 2 मिनिटं थक्क होते आणि क्षणभर ती विचार करायला लागते आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी येते. कारण हा प्रश्न तिने आधी कधीच स्वतःला विचारलेला नसतो, की असं काय होतंय किंवा काय झालंय किंवा हे माहितीच नसतं आपल्याला किंवा अशा पद्धतीचा प्रश्न आपण स्वतः देखील कधी स्वतःला विचारला नसेल. तर आत्ता क्षणभर थांबून पॉज करा हा व्हिडिओ आणि तुमच्या मनात आत्ता जो प्रश्न घोळतोय ना, त्याचं 2 मिनिटं शांतपणे स्वतःशी विचार करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, की आत्ता जो थॉट माझ्या मनामध्ये चाललाय, आत्ता जो विचार माझ्या मनामध्ये चाललाय, तो नक्की माझाच आहे की इतर कोणाचा? अपूर्वा 2 मिनिटं थांबते, थक्क होते आणि टचकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण तिच्या मनातला विचार हा क्लिअर झालेला असतो. ती लगेच थेरपिस्टनं सांगते, की "हा आवाज माझा नाहीये. हा आवाज माझ्या बाबांचा आहे." किती साधीशी गोष्ट आहे, पण ती समजण्यासाठी कोणाची तरी मदत घेणं चुकीचं नसलं, तरीही दुसरे कोणीतरी सांगतंय त्यावरती आपण विचार करतोय, म्हणजे आपण स्वतःपासून खरंच किती दूर आहोत, ह्या गोष्टीचा विचार करणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. हरकत नाही, पण तेव्हा तिच्या लक्षात येतं, की हा आवाज बाबांचा आहे, माझा नाही आणि जेव्हा हे वाक्य माझ्या मनामध्ये चालतं, हा विचार माझ्या मनामध्ये चालू असतो, तेव्हा तो याच आवाजामध्ये चालू असतो. मग थेरपिस्ट अजून उलगडून विचारतात, की "असं कधी काही झालं होतं का? काही क्षण असे झालेत का, की जेव्हा तुझ्या बाबांकडनं तुला असे उद्गारले गेलेत?" तेव्हा ती म्हणायची, की "जेव्हा मी लहान होते, अगदी मी पूर्ण वर्गामध्ये हुशार होते, माझा पहिला नंबर यायचा. मला 90% मग ते विचार करायला लागते, की नक्की काय घडलं? तेव्हा तिच्या लक्षात येतं, की मी जेव्हा लहान होते,
मी अगदी हुशार होते, पहिल्या नंबरामध्ये असायची आणि मला त्यावेळेला 90% जरी पडले आणि मी ते सर्टिफिकेट घेऊन घरी देखील आले किंवा ते सर्टिफिकेट बाबांनी बघितलं, तरी बाबांचा उद्गार हा असायचा की 90 पडले? चांगली गोष्ट आहे. पण वरचे 10 कुठे गेले? म्हणजेच तू जे काही करतेस ते चांगलं आहे, पण अजूनही चांगलं करू शकते याची शक्यता दरवेळी वर्तवली गेली किंवा तिच्या बाबांकडनं तिला सांगण्यात आली. त्यामुळे जे काही केलेलं आहेस, त्यामुळे आज जे केलंस ते पुरेसं नव्हतं हा विचार तिच्या मनामध्ये हळूहळू क्षणोक्षणी रुजायला लागला आणि तो जणू काही तिचा स्वतःचाच विचार बनून गेला. की तू जे केलंयस ते पुरेसं नाही. त्याच्यापेक्षा अजूनही खूप चांगलं तू करू शकतेस. तिला जाणवलं की लहानपणी ऐकलेलं हे वाक्य इतकी वर्ष तिच्या मनामध्ये राहून गेलं, ते रुजलं आणि जणू काही तो तिचा स्वतःचा विचार असल्यासारखं ते तिच्या मनामध्ये कार्यरत होतं. आणि आता तिच्या ते लक्षात आलं की नक्की काय घडतंय आणि कुठे पाणी मुरतंय. मग जेव्हा जेव्हा तिथून पुढे जेव्हा जेव्हा तिच्या मनामध्ये हा विचार यायचा की तू पुरेशी नाही आहेस किंवा आत्ता हे जे केलं ते पुरेसं नाही आहे, अजूनही तू चांगलं करू शकतेस. त्यावेळा त्याच ठिकाणी तिने एक विचार केला किंवा तिचे जे कन्सल्टंट होते त्यांनी तिला एक सांगितलं की तो विचार तू रिप्लेस करायला सुरुवात कर. की तू पुरेशी आहेस आणि तू उत्तम कार्य केलेलं आहेस. तू पुरेशी आहेस आणि तू उत्तम कार्य केलेलं आहे. आणि हा विचार जेव्हा जेव्हा तू पुरेशी नाहीस आणि अजून तू उत्तम करू शकतेस, हा नकळत येणारा नकारात्मक माइंडसेट तयार झालेला असतो तिचा, तो रिप्लेस करण्यासाठी तू पुरेशी आहेस आणि तू केलेलं कार्य उत्तम आहे. हा विचार जेव्हा तिने रिप्लेस करायला सुरुवात केलं किंवा त्या ठिकाणी पहिला चुकीचा विचार तिने कुठेतरी हटवला आणि त्या ठिकाणी तिने नवीन विचार करायला सुरुवात केलं आणि हळूहळू तिच्या आयुष्यामध्ये तशा पद्धतीनं बदल घडायला सुरुवात झाली. सकारात्मकतेकडे तिने पाऊल टाकायला सुरुवात केली. तुझ्या डोक्यातला प्रत्येक आवाज हा तुझा नसतो. काही आवाज फक्त कित्येक वर्षापासून राहिलेले पाहुणे असतात. पुन्हा एकदा ऐका की तुमच्या मनातला जो काही आवाज आहे हा फक्त तुमचा नसतो. कित्येकदा ते बऱ्याच वर्षांपासून राहिलेले पाहुणे असतात. म्हणजे इतरांपासून मिळालेले विचार असतात आणि ते इतके मनात रुजत जातात की नकळतपणे ते आपले विचार आहेत असंच आपण घेत राहतो आणि त्या पद्धतीनंच आपण विचार करत राहतो. आपण अजून एक उदाहरण बघूया. ढग आणि आकाश. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोहितचं उदाहरण बघितलं होतं की तो त्याच्या लाईफमध्ये कसा बिझी होता, त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये कसा बिझी होता. त्याचं जे डेझिग्नेशन होतं, त्याचे जे मीटिंग्ज असायचे, ईमेल्स, मेल्स जे काही डेली बेसिसवरती तो काम करायचा, त्याच्यामध्ये तो इतका बिझी झाला होता की त्याला स्वतःची ओळखच कळत नव्हती आणि त्याचं स्वतःचं डेझिग्नेशन म्हणजेच त्याची ओळख आहे असं त्याला कुठेतरी वाटायला लागलेलं. पण जेव्हा तो त्याच्या मित्रांबरोबर ट्रेकला जातो, 3 दिवस जेव्हा त्याच्या ॲक्चुअल घरापासनं, ऑफिसपासनं लांब राहतो, फोनपासून लांब राहतो, मेन म्हणजे जेव्हा तो फोन साईडला ठेवतो कारण नेटवर्कच नसतं. सो फोन साईडला ठेवल्यावर त्याच्या हे लक्षात येतं की आपण या सगळ्यापेक्षा आपल्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, जे काही अचिव्हमेंट आहे, जे काही डेझिग्नेशन आहे, याच्यापासून आपलं व्यक्तिमत्व वेगळं आहे. आणि तेव्हा त्याला जे रिअलाईज होतं, त्यानंतर पुढे जेव्हा तो एका डोंगरावर बसून हा विचार करत असतो, तेव्हा त्याचं हे रिअलायझेशन झालेलं असतं की मी या सगळ्यापेक्षा वेगळं आहे आणि जे सगळं करून जे खाली राहतोय तो मी आहे. जेव्हा ही सगळी सिच्युएशन होते, जेव्हा तो पुन्हा घरी जातो रोहित आणि त्यानंतर तेव्हा तो ठरवतो की रोज 10 मिनिटं स्वतःबरोबर बसायचं. पण जेव्हा तो त्या मौनामध्ये बसायला सुरुवात करतो, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्या मनामध्ये हे विचार यायला लागतात की मग मी ऑफिसमधली कामं आहेत, डेडलाईन कंप्लीट करायच्या आहेत, अजून काही अचिव्हमेंट करायच्या आहेत, लोक काय म्हणतील, असे सातत्याने विचार वारंवार त्याच्या मनामध्ये आले की कुठलं नोटिफिकेशन आलं, मेल आला असेल का, मला ह्याला उत्तर द्यायचं, असे वारंवार येणारे विचार त्याला कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब करत होते. मग तो त्याच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंनी त्याला एक सल्ला दिला की मनात येणारे विचार खोडून काढू नकोस. ते येणार, कारण विचार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यानुसारच आपलं संपूर्ण आयुष्य चालू असतं. त्यामुळे विचार येतात आणि ते येतच राहणार आहेत. त्यामुळे तू फक्त जे विचार येत आहेत तर एका ठिकाणी शांत बस आणि जे काही तुझ्या मनात विचार येत आहेत त्यांना बघायला सुरुवात कर. चांगला विचार असो की वाईट, फक्त त्यांच्याकडे बघ. कुठला विचार कशा पद्धतीनं एकामागोमाग येतोय याची जरा थोडीशी त्याच्यावर लक्ष द्यायला सुरुवात कर. थोडा त्याचा अभ्यास करायला सुरुवात कर.
हळूहळू रोहितने त्याच्या गुरूंनी जे सांगितलं तेच फॉलो करायला सुरुवात केली. तो एका ठिकाणी शांत बसायचा आणि मनामध्ये जे काही गुंगवणारे विचार आहेत, जे कुठं ना कुठंतरी आपल्याला अस्थिर करतात, त्या सगळ्या विचारांना त्यांना शांतपणे बघायला सुरुवात केली, ऑब्झर्व करायला सुरुवात केली. आणि त्याच्या हे लक्षात आलं की हे विचार खरंच ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही. आणि हे जे काही विचार आपल्या मनामध्ये येतात ते सगळे आपले नसतात. आणि मेन म्हणजे त्याच्या हे लक्षात आलं की विचार हे येत आहेत आणि जात आहेत. त्याच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे की तू फक्त शांत बस आणि ऑब्झर्व कर. एक विचार येतोय मनामध्ये, तो जातोय. एक विचार सकारात्मक येतोय, तो निघून जातोय. कदाचित त्यानंतर येणारा नकारात्मक येतोय. जसे आपण रील्स स्क्रोल करतो ना, हातात मोबाईल घेतला आणि स्क्रोलिंग चालू आहे. एक व्हिडिओ येतोय जो स्माईल देतोय, एक येतोय तो कुठेतरी इमोशनली आपल्याला डाऊन करतो, एक येतोय जो मोटिवेट करतोय. अशाच पद्धतीने आपले विचार चालू असतात. आणि त्यामुळेच कुठेतरी सांगितलं जातं की रील बघणं हे आपल्या मेंदूसाठी कुठे ना कुठेतरी घातक आहे. कारण सतत जो चेंज होतोय ना, वारंवार चेंज होतो इमोशन्समध्ये, एक एक 30 सेकंदाला, एका मिनिटाला, 7 सेकंदाला जो काही चेंज होतोय ना, तर आपलं ब्रेन त्यानुसार जे काही काम करतंय ते कुठेतरी त्याच्यासाठी चांगलं नाही आहे. मग जेव्हा रोहित, आपण पुन्हा विषयाकडे येऊयात, की रोहित जेव्हा ही गोष्ट करायला लागतो तेव्हा त्याला हे लक्षात येतं की हा जो काही विचार माझ्या मनामध्ये चाललेला आहे किंवा जो येतोय, तो येतोय आणि निघून जातोय. एक चांगला विचार आला, त्याच्यावरती मी विचार करतोय आणि तो निघून जातोय. म्हणजे मी आता सध्या फक्त बघतोय, मी ऑब्झर्व करतोय. आणि त्याला ही मजा वाटायला लागली की जसे आकाशामध्ये ढग येतात आणि निघून जातात, त्याच पद्धतीनं आकाशामध्ये ढग येतात आणि निघून जातात, त्याच पद्धतीनं आपल्या मनामध्ये विचार येतात आणि कालांतराने ते निघून जातात. जर आपण आपल्या स्वतःला स्थिर ठेवून त्यांना बघायला सुरुवात केली तर हे लक्षात येतं की आपण आपले विचार नाही, आपण त्या विचारांकडे बघणारे ऑब्झर्वर आहोत. आपण त्या विचारांकडे बघणारे आहोत, आपण ऑब्झर्वर आहोत. वेदांतात यालाच साक्षीभाव म्हटलं जातं. आपल्याच विचारांना आपण ऑब्झर्व करत असतो. म्हणून मला जे काही भीती वाटतेय, माझ्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ते सगळं मी नाहीच आहे. ते फक्त विचार आहेत आणि कदाचित ते विचार देखील माझे स्वतःचे नाही आहेत. ते इतरांकडनं मला मिळालेले आहेत. त्यामुळे तुझ्या मनात चालणारा जो काही आवाज आहे तो तुझा आहे की तो इतरांनी दिलेला, याचा 2 मिनिटं नक्कीच विचार करा. रोहितला कळलं की तुला हे जमणार नाही, हा फक्त विचार आहे, तो रोहित नाही. कारण रोहित हा तो विचार ऑब्झर्व करणारा किंवा बघणारा व्यक्ती आहे. त्याचं अस्तित्व हे ऑब्झर्वरचं आहे. तो साक्षी म्हणून काम करतोय, तो साक्षी म्हणून तिथे आहे. सो तुमचे विचार हे तुमचे नाही आहेत, तुम्ही त्याचे ऑब्झर्वर आहात. त्यामुळे चुकीच्या ज्या काही विचारांना तुम्ही आत्तापर्यंत बळी पडलेले आहात आणि तुमचं अस्तित्व म्हणजे तुमचे विचार आहेत, हे जे काही तुम्हाला वाटतं, खरं तर ते खरं नाही आहे, ते सत्य नाही आहे. तुम्ही त्या विचारांकडे बघणारे ऑब्झर्वर आहात. म्हणजे या सगळ्या गोष्टी सोडून दिल्यानंतर जे काही बाकी उरते ते तुम्ही आहात. तुम्हाला काय वाटतं? तू आकाश आहेस. ढग येतात आणि निघून जातात. विचार हे ढगांसारखे आहेत, येतात आणि निघून जातात. पण बाकी राहतं ते आकाश आणि तू ते आकाश आहेस. माझा स्वतःचा निर्णय, जो कधी माझा नव्हताच. एक समीर नावाचा मुलगा असतो. तो त्याचं आयुष्य मस्त उत्तमरित्या जगत असतो. त्याचं डेली लाईफ, त्याचं ऑफिस, त्याचं फॅमिली लाईफ सगळं छानरित्या चालू असतं. एक दिवस त्याला त्याचा मित्र भेटतो आणि सहज गप्पा गोष्टी करत असताना तो त्याला प्रश्न विचारतो, समीर, जर घरच्यांनी किंवा समाजाने तुला हे सांगितलं नसतं तर तू हे निवडलं असतंस का? जे तू आयुष्य आता जगतोयस ते तू इतरांनी सांगितलं नसतं तर निवडलं असतंस का? हा प्रश्न जेव्हा समीरच्या कानावर पडतो तेव्हा कुठेतरी आतून हादरून गेल्यासारखं होतं. आणि त्याच्या मनामध्ये हा विचार यायला लागतो की खरंच, म्हणजे 2 मिनिटं तो निशब्द होतो की
त्याच्या मित्राने जो प्रश्न विचारलेला असतो, खरंच त्याला सुचत नाही की या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. समीर बराच वेळ गप्प राहिला. त्याला याचं उत्तर सापडेना. एका मानसशास्त्रज्ञांचा प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये लोकांना त्यांनी चुकीची उत्तरं देण्यासाठी भरीस पडताना बघितलं. म्हणजे आपल्याला खरं उत्तर माहिती आहे, पण इतर जण ते उत्तर देत आहेत ना, म्हणून आपणही ते उत्तर द्यायचं. जसं इतर जण करतायत ना, म्हणून आपणही ते करायचं. असं कुठेतरी माणसाचा स्वभाव होतो. म्हणजे खरं जे आहे ते निखळपणे आपल्याला मांडता येत नाही. इतर जे करतात ना, त्या पद्धतीने आपण करत असतो. इतर जण माझे फ्रेंड्स आहेत, आपण 12वी पास आउट झालो, त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन करतोय. माझे 4 फ्रेंड्स ग्रॅज्युएशनला सायन्सला ॲडमिशन घेतात, म्हणून मी देखील सायन्सला ॲडमिशन घेते. पुढे जाऊन नोकरी करण्यासाठी इथे अप्लाय करायचे, ते करतायत म्हणून मीही करते. सो इतरांचं आयुष्य ज्या पद्धतीने चालू आहे, त्याच पद्धतीने मी माझं आयुष्य जगते. कदाचित मी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा त्यांच्या चष्म्यातनं माझं आयुष्य बघते आहे. असं कुठेतरी होतंय का? तुमच्याही बाबतीत हे घडतंय का? जरा 2 मिनिटं शांतपणे थांबून विचार करा, की आपण आपलं आयुष्य आपल्या निर्णयांनी जगतोय, की इतरांनी आपल्याला सांगितलंय, इतर जण आपल्याला काहीतरी सजेस्ट करतात आणि सजेशन आपण ॲक्सेप्ट करून हे निर्णय आपण घेतलेले आहेत. अंतिमतः निर्णय आपणच घेतो, पण तो निर्णय आपण इतरांच्या सांगण्यावरून घेतोय, असं कुठेतरी होतंय का? मान्यता तर आपलीच आहे. आपण म्हणतोय, आपण होकार दिला म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात. पण तो होकार खरंच स्वतःचा ठामपणे होता का? का तो आपण इतरांच्या कुठेतरी वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये येऊन दिलेला होकार होता? मला इथे कोणालाही अस्वस्थ करण्यासाठी ही गोष्ट सांगायची नाही आहे, पण फक्त मला अवेअर करून द्यायचं आहे, की आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इतर कोणीतरी म्हणतंय, आई-बाबा म्हणतायत म्हणून, मित्र म्हणतोय म्हणून, बॉस म्हणतोय म्हणून, कलीग म्हणतोय म्हणून, म्हणून आपण करतो आहोत का? याचा खरंच शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आणि हा जर विचार तुम्ही करू शकलात शांतपणे, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळायला लागतील. कारण समीरला जाणवलं की अभियंता व्हावं, याच वयात लग्न व्हावं, अशाच पद्धतीने आयुष्य जगावं, ही वाक्य लहानपणापासून इतकी त्याच्या मनावरती बिंबवली गेली होती की कुठेतरी तेच त्याचे विचार झाले आणि तशाच पद्धतीनं त्यांनी त्याचं आयुष्य जगायला सुरुवात केली. त्याच पद्धतीचे डिसिजन घेतले, त्याच पद्धतीने तो आयुष्य जगायला लागला, त्याच वयात त्यांनी लग्न केलं. या सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने होत असतात आणि आपण देखील आपलं आयुष्य इतरांच्या पद्धतीनं किंवा समाजाने जे आखून दिले त्या पद्धतीनेच आपण आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतो. तेच समीरनं देखील केलं आणि आणि जेव्हा त्याच्याही लक्षात आलं, तेव्हा त्यांनी राग नाही केला. त्यांनी घरच्यांचा राग नाही केला किंवा त्यांनी त्याच्या मित्रांचा राग नाही केला. पण त्यांनी कुठेतरी स्वतःला हा प्रश्न विचारायला सुरुवात केली, की मला काय हवंय? माझं काय मत आहे? मला माझ्या आयुष्यात नक्की काय हवंय? जेव्हा आपण हा प्रश्न स्वतःला विचारतो, तेव्हाच खरं तर आपण आपल्या स्वतःच्या, आपल्या स्वच्या सगळ्यात जवळ आलेलो असतो. त्यामुळे मला काय हवंय? हे विचारणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आजचा आपला विषय आहे की आपल्या मनात चालणारे विचार हे आपले आहेत की इतरांनी दिलेले आहेत. आज आपण 3 गोष्टी बघितल्या आणि त्यातनं आपल्याला हेच लक्षात येतं की अपूर्वाचा बाबांचा आवाज, रोहितचा आकाश आणि ढग आणि समीरचा स्वतःचा निर्णय, ही तिन्ही उदाहरणं कुठेतरी एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि ते हेच सांगू पाहतायत की तुमच्या मनात चालणारा आवाज हा खरंच तुमचा स्वतःचा आहे का तो इतर कोणीतरी दिलेला आहे, उसना आहे, इतरांनी कोणीतरी आपल्या मनामध्ये येऊन ती जागा तयार केली आहे, त्या विचारांनी ती जागा घेतली आहे आणि कुठेतरी त्या विचारांना आपण आपलंसं मानून बसलोय. सकारात्मक असतील तर उत्तम आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम 90% ते नकारात्मक असतात. जे आपल्या स्वतःच्या वाढीसाठी, आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी चुकीचे असतात. तुला हे जमणार नाही. तुला इतरांचा विचार आधी करावा लागेल. तू स्वार्थीपणे वागू नकोस. लोक काय म्हणतील? किती चुकीचा विचार करतेस तू. तुला हे जमणारच नाही. असे किती सारे चुकीचे विचार आपल्याला आपल्या समाजातनं, आपल्या घरातनं
आपण जिथे जिथे जातो त्या सगळ्या वातावरणातनं मिळालेले असतात आणि ते इतक्या सहजपणे आपण ग्रहण करतो आणि इतक्या वारंवार पद्धतीने ते आपल्या मनात रुजतात की ते आपलेच बनून जातात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे की त्या आपल्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये डोकवणं म्हणजे खरं तर हेच आहे की तुमच्या मनात जो येणारा विचार आहे, जो तुमच्या मनात चालणारा आवाज आहे, त्याची ओळख करून घेणं की तो तुमचा स्वतःचा आहे का इतरांचा. आणि जर तो इतरांचा असेल आणि चुकीचा असेल तर त्याला नक्कीच रिप्लेस करा चांगल्या विचाराने. आणि जरी तो तुमचा स्वतःचा असेल तरी त्याला तेवढंच रिप्लेस करणं गरजेचं आहे. पण खरंच 100% विचार करायला गेलं तर यातले 70 to 80% विचार हे इतरांनी दिलेले असतात आणि त्यातलेही जवळपास जास्तीत जास्त विचार हे चुकीचे, नकारात्मक आणि आपल्या स्वतःच्या वाढीला नुकसान करणारे असतात. त्यामुळेच हा अंधारा कोपरा जर आपल्याला चांगला आणि दूर करायचा असेल तर ह्या आवाजांचा मागोवा घ्यायला सुरुवात करा. कोणता आवाज माझा आहे आणि कोणता आवाज मला इतरांकडनं गिफ्ट म्हणून मिळालेला आहे, नको असलेलं गिफ्ट जे आपल्याला स्वीकारायचं नाही आहे इथून पुढे. तुम्हाला काय वाटतं? ते यातनं आपल्याला हे शिकायचं की अपूर्वानं काय केलं, तिने आवाजाचा मालक शोधला. रोहित काय शिकला, त्याने स्वतःमधला आणि त्याच्या विचारांमधला फरक बघितला, ऑब्झर्व करायला सुरुवात केली. समीरनं काय केलं, त्याने स्वतःला खरा प्रश्न विचारायला सुरुवात केली, स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिन्ही गोष्टी एकच सांगतायत की तुझ्या मनामध्ये येणारा प्रत्येक आवाज हा सत्य नसतो आणि तो तुझाही नसतो. पण एकदा तू हे ओळखायला लागलास की तुझ्या आयुष्यामधले बरेचसे प्रॉब्लेम्स तू स्वतः सॉल्व्ह करायला शिकशील आणि ते खूप इझिली सॉल्व्ह देखील होतील. तुझा आवाज जो तुला सतत कमी लेखतो तो तुझा नाहीच आहे हे जेव्हा एकदा कळेल तेव्हा त्या आवाजाची ताकद आपोआप कमी होईल. त्यामुळेच तुमचे विचार तपासायला शिका. आज एक करा. आज 2 मिनिटं शांत बसून हा विचार करा की तुमच्या मनात जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतो त्या निगेटिव्ह विचारांना आपल्याला कोणत्या विचाराने रिप्लेस करायचं आहे आणि असे कुठले कुठले निगेटिव्ह विचार आहेत की जे तुम्हाला त्रासदायक आहेत. आज एक वही पेन घ्या आणि ते लिहून घ्या की कुठले नकारात्मक विचार माझ्या मनाला त्रास देतात आणि असा एखादा विचार की जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने पुढे न्यायचा आहे, जो तुम्हाला तुमच्या मनामध्ये रुजवायचा आहे, मला कमेंट करून सांगा की तो विचार नक्की कोणता आहे, जेणेकरून तो इतरांना देखील तेवढाच लाभदायक होईल. आयकॉनवरती टच करा म्हणजेच तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळत जातील. आता पुढील येणारा व्हिडिओ जो आहे की एकटेपणा आणि एकांत यातला फरक काय आहे, नक्की स्टे ट्यून. आणि खरंच हे सगळे एकमेकाशी रिलेव्हंट व्हिडिओ आहेत. मी सगळ्या व्हिडिओची लिंक खाली देते, नक्कीच 1 बाय 1 तुम्ही चेक करा म्हणजेच एकत्रितरित्या तुम्हाला यावरती विचार करणं सोपं होईल. सो स्टे ट्यून आणि चांगला विचार करा. आजचा तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि परिपूर्णतेचा जाओ. धन्यवाद.